अभियान आहे तो अभियानच्या आम्ही विरोधात नाही. अभियान चांगला आहे. या देशात किंवा संपूर्ण जगात कोणीही हायजीनच्या विरोधात जाऊ शकत नाही. हायजेनिक फूड, हायजेनिक सिस्टम सगळ्यात राहायला पाहिजे. सगळे असं मान्य करतात आणि कोणीही सांगू शकत नाही की आमच्या दुकानात एकदम घाण राहिली पाहिजे, क्लिननेस नाही राहिली पाहिजे. म्हणजे क्लिनलीनेस, साफसफाई, हायजेनिक थिंग एव्हरीबडी लाईक्स इट, एव्हरीबडी अप्रिशिएट इट. पण आता इश्यू असा आहे की ज्याप्रमाणे ते अभियान चालू आहे आणि जो डेअरीवाल्यांच्या विरोधात ज्याप्रमाणे कारवाई होत आहे तो चुकीचा आहे. यासाठी मी मुंडे साहेबांकडे आलो होतो. मुंडे साहेबांचा काल फोन होता. त्यांनी सांगितलं की माझा एक पूर्वीचा कार्यक्रम आहे पुणेचा, तो तुम्ही माझे जॉईंट कमिशनर वगैरे असणार त्यांच्याबरोबर बसा, नंतर जे काही मी पण बसू शकतो. तो आज आम्ही त्याला सांगितलं की तुम्ही जो ताजा दूध आहे तो प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये विकू शकता आणि जे काही जे टँकरहून आलेला दूध आहे म्हणजे पॅस्चराइज्ड मिल्क आहे, पॅस्चराइज्ड मिल्क ते ओपनली विकू शकत नाही. म्हणजे तो प्लास्टिकच्या पॅक मध्ये त्याला तुम्ही पॅक करून बेचा, हा थोडा चुकीचा आहे. एवढा लवकर ते प्रत्येक डेअरीवाले अशी व्यवस्था करू शकत नाही. याच्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेला आहे की थोडा वेळ द्या आणि त्या कंप्लायन्स साठी एक 2 महिना आम्हाला द्या आणि प्रत्येक डेअरीवाले त्यांना एक टँकरवाला दूध पॅक करून विकू शकतात याची व्यवस्था ते करणार. पण FDA तर्फे जो एक हायजेनिक फूड साठी जो एक अभियान चालू आहे आम्ही त्याच्या विरोधात नाही. अभियान लागू करण्यासाठी एन्फोर्समेंट जेव्हा तुम्ही कंप्लायन्स करता तेव्हा सर्व जो एक दुकानदार आहे त्यांना काहीतरी मोहलत द्या, काहीतरी वेळ द्या, असाच आमचा निवेदन होतं. सविस्तर तुम्ही चर्चा केली, काही तोडगा निघालाय का? वेळ देण्यात आलाय राज्यभरामध्ये? हे जो जॉईंट कमिशनर लेवलचे ऑफिसर होते त्यांनी आमचं असं निवेदन ऐकलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 1-2 दिवसात ते मुंडे साहेबांबरोबर बसून जे काही मागणी आहे तिकडे ठेवणार आणि पुन्हा एकदा मीटिंग करणार आमचे जो सगळे प्रतिनिधी आहेत त्यांच्या बरोबर. तुम्हाला काय वाटतं ज्या पद्धतीने दूध मध्ये सर्वात मोठा भेसळ राज्यामध्ये सापडलेला, अनेक कोट्यावधी रुपयाचा जो माल आहे तो देखील FDAच्या माध्यमातून हे करण्यात आलेला आहे, कसं पाहता? सर्वात जास्त ही जी काही दूध मध्ये भेसळ राज्यामध्ये आढळलेलं आहे, भेसळयुक्त दूध म्हणजे एक महापाप आहे. जे काही लोक दूध मध्ये डिटर्जंट किंवा केमिकल टाकून आम्हाला विकतात ते समजा एक मोठा पाप करत आहेत. यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. पण ते त्यांच्या नावाने जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांना त्रास देण्याचं काम चुकीचं आहे. सर, व्यापारियों की जो प्रमुख समस्या है किस तरह मागणी करते हैं, पण पॅकेज ड्रिंकिंग दूध मध्ये देखील प्रचंड प्रमाणात भेसळ होते आहे ना. हा तो सांगितलं ना त्यांनी, हे दुकानदारांनी सांगितलं की तुम्ही सांगता की तो तबेलीचं दूध आहे तुम्ही विकू शकता ओपनली, पण जो पॅकेज दूध आहे ते त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काही नाही. त्यांनी सांगितलं तो पाश्चराइज्ड दूध मिल्क मध्ये पण भेसळ होऊ शकतो, मिलावट होऊ शकतो और होत आहे. म्हणजे एक संपूर्ण क्लॅरिटी नाही आहे. याच मी सांगितलं होतं मुंडे साहेबांना. तो त्यांचे अधिकारी सांगितले की आम्ही तुमच्या एरियामध्ये येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करतो. जेवढे जो दुकानदार आहेत, जो डिलिव्हरी लेवलचे जो दुकानदार आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक वेगवेगळा प्लॅटफॉर्म आम्ही निर्माण करू देऊ आणि सगळे त्यांचे अधिकारी येणार. कारण यांचा असा होता की तुमचा जो ऑर्डर आहे त्याच्यामध्ये खूप सारा कन्फ्युजन आहे, तो कन्फ्युजन जरा क्लिअर झाला.